हिंदू धर्मातील आणि विशेषतः भारतातील सणवार पाहिले तर त्यात असणारे वैविध्य आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. प्रत्येक महिन्यात त्या महिन्यातील वातावरणाला अनुरूप असा सण आपण साजरा करतो. त्या महिन्याचे वैशिष्ट्य देखील खास असते. त्या महिन्याची खासियत जाणून खानपान काय असावे, पेहराव कसा असावा, काय करावे, काय करू नये आदी सर्वच गोष्टी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवल्या आहेत. इतकेच नाही तर एक महिना संपून दुसरा महिना सुरू होताना देखील एक छोटासा सण असतोच किंवा काहीतरी दिनविशेष असतेच. आता दीप अमावास्याचेच पहा. श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता होणार दिवस म्हणून दीप अमावस्या ओळखली जाते. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. आजच्या आधुनिक युगात या दिवसाला गटारी या नावाने ओळखले जाते. हे आपले केवळ दुर्दैवच आहे. दीप अमावस्यापासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते. सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावास्येने होते. किती सुंदर विचार आहे. दीप अमावास्येच्या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे लख्ख प्रकाशात स्वागत केले जाते. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीप पूजन केले जाते. दीप अमावास्येच्या दिवशी घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते. या पाटाभोवती रांगोळी काढावी. सर्व दिव्याने प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते. कणकेचे गोड उकडलेले दिवे बनवतात. ओल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो.